नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मीडिया सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे डी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच दैनिक भास्कर कॉर्पोरेशन लिमिटेड. आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल अनालिसिस करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण कंपनीबद्दल एकदम थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे डी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या होमपेजवरती. या कंपनीच्या होमपेजच्या गॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता या कंपनीने जे वेगवेगळे फोटोज टाकलेले आहेत ते त्यांचे बिझनेस डिस्क्राईब करते. तर सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य बिझनेस आहे यांचा तो आहे न्यूजपेपरचा. दैनिक भास्करचा जो काही न्यूजपेपर आहे तर त्यातून सर्वात जास्त ही कंपनी नफा कमवते. त्यानंतर दुसरा बिझनेस आहे यांचा तो म्हणजे रेडिओ एफ एमचा. रेडिओ एफ एम मधून सुद्धा ही कंपनी बिझनेस नफा कमवते. ही या कंपनीचे जे एफ एम आहेत तर ते 7 स्टेट्समध्ये आणि 30 स्टेशन्स आहेत. त्यानंतर तिसरा बिझनेस आहे तो म्हणजे डिजिटल बिझनेस. इथं तुम्ही पाहू शकता या कंपनीने त्यांचे वेगवेगळे वेबसाईट्स आणि ॲप्लिकेशन्स इथे लिस्ट केलेले आहेत. 6 डिजिटल पोर्टल्स आहेत टोटल आणि 4 मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत. तर या 3 बिझनेसमधून ही कंपनी नफा कमवते. तर ही झाली या कंपनीबद्दल एकदम थोडक्यात माहिती. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या फंडामेंटल अनालिसिसकडे. तर डी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही इथं पाहू शकता 86 रुपयांच्या आसपास आहे. 100 रुपयाच्या आतीलच हा स्टॉक आहे. ही कंपनी कम्युनिकेशन सर्व्हिसेस म्हणजेच मीडिया सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1537 कोटींचं. की मेट्रिक्समध्ये आपण पाहून घेऊ. पीई रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 10.87चं. तर सेक्टरचा पीई म्हणजेच सेक्टरचा प्राईस टू अर्निंग रेशो आहे 19.61चं. पी बी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 0.84चं. तर सेक्टरचा पी बी रेशो आहे 9.03चं. डिव्हिडंड यील्ड आहे या कंपनीचा तो आहे 3.41%. तर सेक्टरचा डिव्हिडंड यील्ड आहे 0.62%. म्हणजेच इथं आपल्याला असं दिसून येतं आहे या कंपनीने खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे ॲज कम्पेअर टू त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टकडे आपण आता नजर टाकून घेऊ. इंट्रेन्सिक व्हॅल्यू करंट प्राइस इज लेस दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजेच ही कंपनी एक अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे, कारण या कंपनीचे जे पीई आणि पी बी रेशो आहे ते त्यांच्या सेक्टरच्या पीई आणि पी बी रेशोपेक्षा कमी असल्याने ही कंपनी एक अंडर व्हॅल्यूड कंपनी ठरते. त्यानंतर आर ओ ई म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी वर्सेस एफ डी रेट्स. कंपनीने बँक एफ डीपेक्षा खूप चांगले रिटर्न्स इथे जनरेट केलेले आहेत. त्यानंतर डिव्हिडंड रिटर्न्स आपण नुकताच पाहून घेतलं जे काही या कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे ते त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा जास्त आहे. म्हणजेच कंपनी दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर करते. हे आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये पाहूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही इथं पाहू शकता 86 रुपयाच्या आसपासच आहे. 100 रुपयाच्या आतीलच हा स्टॉक आहे, खूप महागही नाही. तसेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये सुद्धा गेला नाही, तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. त्यानंतर हे स्टॉक एएसएम किंवा जीएसएम लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये रेड फ्लॅग अवेलेबल दिसत नाही. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्समध्ये आपण प्रामुख्याने कंपनीचं नेट इन्कम पाहतो. 2018 पासून पाहून घेऊ या कंपनीची नेट इन्कम हिस्ट्री. 2018 मध्ये पहा कंपनीला नफा झालेला होता 323 कोटींचा. 2019 मध्ये 273 कोटी, 2020 मध्ये 274 कोटी, तर 2021 मध्ये 141 कोटीचं कंपनीचं नेट इन्कम इथं शो केलेलं आहे कंपनीने. मागील 4 वर्षामध्ये कंपनीला बऱ्यापैकी नफा झालेला आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या बॅलन्स शीटकडे. तर बॅलन्स शीटमध्ये आपण प्रामुख्याने 2 गोष्टी पाहतो, तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. टोटल ॲसेट्स म्हणजेच कंपनीचे ॲक्च्युअल नेट वर्थ म्हणजेच कंपनीची टोटल किंमत. तर लायबिलिटीज म्हणजेच कंपनीचं जे काही देणं असेल ते, जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर गोष्टीमध्ये. तर आपण हे पाहतो की लायबिलिटीज हे कधीच ॲसेटपेक्षा जास्त वर गेले नाही पाहिजे. तर 2018 मध्ये पहा कंपनीकडे टोटल ॲसेट्स होते 2455 कोटींचे, तर लायबिलिटीज 526 कोटींचे. 2019 मध्ये 2394 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 567 कोटींचे होते. 2020 मध्ये 2485 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 807 कोटींचे होते. 2021 मध्ये 2475 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 653 कोटींचे होते. मागील 4 वर्षामध्ये कंपनीने लायबिलिटीजचा आणि ॲसेटचा खूप चांगला रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज हे कधीच ॲसेटपेक्षा जास्त वर गेलेलं नाही आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा. त्यानंतर पुढे वळू आपण कंपनीच्या होल्डिंग्सकडे. त्यानंतर होल्डिंग्समध्ये आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. टोटल प्रोमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे फाउंडर आहेत तर त्यांची इथं आपल्याला खूप स्ट्रॉंग होल्डिंग दिसत आहे
71.08%, त्यानंतर म्युच्युअल फंड्सची होल्डिंग आहे 3.83%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं फक्त 0.32% आहे. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्या फॉरेनच्या बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 12.42% आहे. त्यानंतर रिटेल अँड ऑदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 12.35% आहे. मित्रांनो, या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये या कंपनीबद्दल एक प्लस पॉईंट जर सांगायचं झालं तर जे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांची होल्डिंग यामध्ये सर्वात जास्त म्हणजे अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सपेक्षाही जास्त आहे. म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टर्सना असं वाटतं की ही कंपनी फ्युचरमध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळवून देईल, त्यामुळे त्याने त्यांचा स्टेक हा इथं एवढा ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे वळू आपण इव्हेंट्सकडे. त्यानंतर इव्हेंट्समध्ये आपण डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स पाहतो. प्रथमतः आपण डिव्हिडंड्सवर नजर टाकून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता कंपनीने खूप चांगल्या प्रकारे दरवर्षी डिव्हिडंड डिक्लेअर केलेले आहेत. कंपनीने 2016मध्ये 2 डिव्हिडंड डिक्लेअर केलेलं होतं, 2017मध्ये ₹4 पर शेअर, 2018मध्ये ₹1 पर शेअर. त्यानंतर 2019मध्ये कंपनीने तब्बल 3 खूप चांगल्या प्रकारचा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. 2020मध्ये ₹3.50 पर शेअर, तर 2021मध्ये टोटल ₹5 पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो मार्केटमध्ये मित्रांनो, की कंपनी प्रॉफिटमध्ये आहे ते आहेच, तसेच त्या प्रॉफिटमधील एक थोडासा हिस्सा कंपनी शेअर होल्डर्सना देखील डिव्हिडंडच्या स्वरूपात प्रदान करते. जर तुम्हाला डिव्हिडंडबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपण एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे डिव्हिडंड्सबद्दल सर्व काही, तर त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर आता आपण नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये मित्रांनो आपल्याला जर कंपनीने त्या बोनस शेअर्स डिक्लेअर केलेला असेल किंवा कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं असेल आणि बायबॅक जर केलेलं असेल तर त्याची माहिती मिळते. इथं कंपनीने एकदा बायबॅक केलेलं होतं त्यांच्या शेअर्सचं, तर त्याची डेट होती जुलै 17, 2018मध्ये. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स डिक्लेअर केलेले नाही आहेत किंवा स्टॉक स्प्लिटसुद्धा केलेले नाही आहे, त्यामुळे त्याची माहिती इथं आपल्याला दिसत नाही. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला खूप स्ट्रॉंग वाटले. कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथं पाहू शकता ₹86च्या आसपासच आहे. ₹100च्या आतीलच हा स्टॉक आहे, खूप महागही नाही. तसेच हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे, ओव्हरबॉट झोनमध्ये सुद्धा गेला नाही. तसेच कंपनीच्या शेअर प्राईसने बँक ऑफ डेपेक्षाही खूप चांगले रिटर्न्स इथे जनरेट केलेले आहेत. आपण नुकताच पाहून घेतलं जे काही त्यांचं डिव्हिडंड हिस्ट्री आहे. कंपनी दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर करते, तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंटर करण्याचा. तर हे सर्व काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचं ॲनालिसिस करायचं असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून तुम्हाला मिळत असल्यास तेही तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्यापुरते आमच्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस घेऊन किंवा नवीन कॉर्पोरेट ॲक्शन्सचा अपडेट घेऊन, जसे की डिव्हिडंड अपडेट किंवा स्टॉक स्प्लिट अपडेट किंवा बोनस शेअरचा अपडेट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.